Hello everyone, I am Poonam Ghulke. Welcome to NCC YouTube channel. Today we discuss about the methods of costing and the subject is cost and works accounting third. MCQ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर मेथड्स ऑफ कॉस्टिंग ह्या टॉपिकबद्दल थोडंसं ब्रीफ एक्सप्लेनेशन करणार आहे. ओके, कॉस्ट म्हणजे काय की टोटल एक्सपेंडिचर व्हाईल वी प्रोड्यूस सम गुड्स तर व्हॉट इज द कॉस्ट अँड देर विल बी डिफरंट मेथड्स ऑफ कॉस्टिंग टू बी अडॉप्टेड एव्हरी ऑर्गनायझेशन्स. ओके, तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की व्हॉट इज द मिनिंग ऑफ द मेथड्स ऑफ कॉस्टिंग. द मेन ऑब्जेक्ट्स ऑफ कॉस्टिंग सिस्टीम इज टू ascertain द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड ऑर सर्व्हिसेस रेंडर्ड. तुम्ही प्रोडक्शन्स करा किंवा तुम्ही सर्व्हिसेस द्या तर प्रत्येक सर्व्हिसला आपण किती चार्जेस लावायचा किंवा ते प्रॉडक्ट आपण किती रुपयाला विकायचं, तर त्यासाठी आपल्याला त्या प्रॉडक्टची कॉस्ट कळणं खूप गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर आपल्याला कॉस्ट कळली नाही तर दॅट वी कॅन नॉट ascertain दी सेलिंग प्राईस. ओके, इट इन्क्लूड्स ascertainment of the cost of every order. आपण ज्या काय ऑर्डर्स घेतल्यात, एव्हरी बॅच, एव्हरी जॉब, एव्हरी कॉन्ट्रॅक्ट और एव्हरी प्रोसेस और एव्हरी सर्व्हिसेस रेंडर्ड. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू ascertain द कॉस्ट ऑफ एव्हरी प्रोसेस. आणि हे जर आपल्याला कळलं तर आपण काय करू शकतो की त्याची एक सेलिंग प्राईस, आपण ती वस्तू किती रुपयाला विकायची किंवा आपण सर्व्हिसेस देतो तर आपल्याला सगळ्या सर्व्हिसेसचा कॉस्ट किती येतो हे जर आपल्याला कळलं तर त्याची सेलिंग प्राईस आपण कन्फर्म करू शकतो. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक रिलेटेड टू दी मेथड्स ऑफ कॉस्टिंग. म्हणजे कॉस्टिंगच्या अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत. त्यातली फर्स्ट मेथड आहे जॉब कॉस्टिंग अँड सेकंड इज द प्रोसेस कॉस्टिंग. ह्याचं त्यांनी काय केलं की 2 टाईप्सचं एक विश्लेषण केलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. द फर्स्ट इज द जॉब कॉस्टिंग अँड सेकंड इज द प्रोसेस कॉस्टिंग. आपण जॉब कॉस्टिंग ज्यावेळी म्हणतो त्या जॉब कॉस्टिंगमध्ये काय काय येतं तर जॉब कॉस्टिंगमध्ये कॉस्ट ऑफ ईच जॉब, जे काही जॉब्स करतो आपण. आता तुम्ही जॉब्स म्हटलं तुमच्या लक्ष येईल की एखादा पार्ट तयार करणं, जसं एखादं फर्निचर तयार करणं, जसं बेडची ऑर्डर जर आपल्याकडे आली तर बेडची ऑर्डर करताना फर्निचर मेकर काय करतो की कुठच्या साईजचा बेड पाहिजे, तुम्हाला कसा हवा, त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल्स यूज केले जातात. म्हणजे त्या प्रत्येक बेडची किंमत कशी असते की डिफरंट असतेच अकॉर्डिंग टू द प्रिपेरिंग ऑफ द बेड्स. सो जॉब कॉस्टिंग म्हणजे काय तर ईच जॉबचा जो रेट आहे तो आपल्याला प्रिपेअर करावा लागतो किंवा ascertain करावा लागतो. टॉईज असतील किंवा शूज असतील तर प्रत्येक शूज वेगळा असतो किंवा प्रत्येक टॉईज वेगळा असतो. त्या प्रत्येकाची कॉस्ट दॅट इज कॉल्ड दी जॉब कॉस्टिंग. म्हणजे कॉस्ट इज डिसाइडेड अकॉर्डिंग टू दी जॉब. मग याच्यामध्ये काय काय प्रकार येऊ शकतात की याच्यामध्ये एक प्रकार येतो की बॅच कॉस्टिंग. म्हणजे याचे परत सब टाईप्स एक्सप्लेन करते. सब टाईप्स एक्सप्लेन करण्यामध्ये तुम्ही MCQ ज्यावेळी करणार आहात तर तुम्ही प्रिपेरेशन्स काय करायचं की जॉब कॉस्टिंग म्हणजे काय, जॉब कॉस्टिंगचे एक्झाम्पल काय येतात, बॅच कॉस्टिंगचे एक्झाम्पल काय असतात, बॅच कॉस्टिंग कशाला म्हणतात, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. बॅच कॉस्टिंग मीन्स काही असे जॉब असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक नट्स बोल्ट्स किंवा स्क्रूज, आपण स्क्रू यूज करतो तर हे नट किंवा हे जे स्क्रू असतात एकेका नटची एका स्क्रूची किंमत सांगणं अवघड असतं. मग त्याचा एक बॅच तयार केला तर एक विशिष्ट नंबरचे नट्स, विशिष्ट नंबरचे स्क्रूज किंवा बोल्ट्स किंवा छोटे छोटे जे पार्ट्स असतात जे प्रोडक्शनसाठी लागतात तर त्याची बॅच तयार केली जाते आणि बॅच वाईज त्याचं कॉस्टिंग केलं जातं. दॅट इज कॉल्ड दी बॅच कॉस्टिंग. नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे बिल्डर्स, सिव्हिल इंजिनियर्स ही मेथड यूज करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की बिल्डिंग जी असते किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट जसं ब्रिज तयार करायचं आहे किंवा पूल तयार करायचं आहे तर त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला एक विशिष्ट पिरियड लागतो, जसं 2 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स. आणि या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये सेपरेट अकाउंट, ईच कॉन्ट्रॅक्टचं सेपरेट अकाउंट प्रिपेअर केलं जातं
आणि त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. मग त्याच्यामध्ये सुद्धा खूप मेथड असेल की किती टक्के प्रॉफिट झाला, प्रॉफिट अँड लॉस किती रिझर्व झाला वगैरे वगैरे खूप असतात. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज द सेपरेट टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी आहे. मल्टिपल कॉस्टिंग. मल्टिपल कॉस्टिंग मीन्स सेपरेट कंपोनंट्स, समटाईम्स सेपरेट कंपोनंट्स आर प्रिपेअर. फॉर एक्झाम्पल रेडिओ असेल तर रेडिओला लागणारे वेगवेगळे पार्ट्स, किंवा टी व्ही असेल तर टी व्हीला लागणारे वेगवेगळे पार्ट्स. ऑटोमोबाईलचं एक इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेतं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एक कार तयार करायची असेल तर कारसाठी लागणारं टायर्स लागत आहेत, किंवा ब्रेक्स लागत आहेत, हँडल्स लागत आहेत. म्हणजे कार तयार करायला वेगवेगळे पार्ट्स लागतात. तर हे सगळे पार्ट्स जे असतात ते एकत्र असेंबल केले जातात आणि मग प्रत्येक पार्टची कॉस्ट वेगळी आणि असेंबल करून त्या कारची कॉस्ट वेगळी. दॅट इज कॉल्ड दी मल्टिपल कॉस्ट. मल्टिपल कॉस्टिंग मेथडमध्ये काय असतं की सेपरेट कंपोनंट्स कॉस्ट आर टू बी इनकर्ड and then the ascertainment the cost of the car, cost of the final products. Okay, next is a class costing. क्लास कॉस्टिंग मध्ये काय सांगितलं जातं की क्लास कॉस्टिंग मध्ये इन दिस मेथड जॉब कॉस्टिंग वेअर द कॉस्टिंग ऑफ गुड्स इज डन और द कॉस्ट ऑफ ईच आर्टिकल, ईच पीस ऑफ जॉब्स आर टू बी ascertain. प्रत्येक जॉबचा, प्रत्येक पीसचा किंवा प्रत्येक आर्टिकलचा वेगवेगळा कॉस्ट, ते आर्टिकल सेम नसतं किंवा वेगळं असतं. दॅट इज कॉल्ड दी क्लास कॉस्टिंग किंवा ॲज पर दी ऑर्डर ऑफ दी कस्टमर. नेक्स्ट प्रोसेस कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंगमध्ये सांगितलेलं आहे की प्रोसेस कॉस्टिंग मीन्स काय, ते जसं प्रोडक्शन असतं तर वेगवेगळ्या प्रोसेसमधून पास होतं आणि प्रत्येक प्रोसेसला येणारा जो एक्सपेंडिचर आहे तर तो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे प्रोसेस ऑफ कॉस्टिंग ऑफ ईच प्रोसेस. आणि याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता ऑइल रिफायनिंग इंडस्ट्री किंवा फूड्स प्रोसेसिंग इंडस्ट्री. आणि त्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये एका प्रोसेस पण दुसऱ्या प्रोसेसमध्ये जातं, किंवा एखादं प्रोडक्शन असू शकतं की एका प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसला गेला आणि नंतर ते फायनल प्रॉडक्ट झालं तर त्याला आपण म्हणतो प्रोसेस कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंगमध्ये ऑपरेशन कॉस्टिंग हा एक प्रकार येतो. ऑपरेशन कॉस्टिंग मीन्स काय, तर these firms process costing is used in mechanical products आणि ते ऑपरेशन वाईज आपण तयार करतो. ऑपरेशन कॉस्टिंग मीन्स काय की जे प्रोसेसमध्ये येतं ऑपरेशन्समध्ये, म्हणजे मेकॅनिकल प्रॉडक्ट. जसं मेकॅनिकल प्रॉडक्ट्समध्ये म्हणतो की गाडी तयार करतो तर पार्ट्स आलेत तर ऑपरेशन कॉस्टिंग आलं याच्यामध्ये. आउटपुट कॉस्टिंगचं एक व्यवस्थित उदाहरण म्हणजे टेक्स्टाईल मिल्स, किंवा ज्याच्यामध्ये डिफरंट साईज युनिट्स तयार करतो आपण पण त्याचे डिफरंट साईज असतात, डिफरंट शेप्स असतात, डिफरंट क्वालिटी असतात. ब्रिक मेकिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिक्स असतात, किंवा टेक्स्टाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोथ असतात आणि त्याचं आउटपुट कॉस्टिंग त्या ठिकाणी यूज केली जातं. नेक्स्ट इज ऑपरेटिंग कॉस्टिंग. ऑपरेटिंग कॉस्टिंग म्हणजे सर्व्हिस रेंडर्स ज्या काही कंपनीज असतात, फर्म्स असतात तर त्या ह्या ॲडॉप्टेड करतात सच मेथड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेल्वे, हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस ह्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतात त्या ऑपरेटिंग कॉस्टिंग यूज करतात, कारण सर्व्हिस रेंडर करताना किती कॉस्ट आला ह्याचा त्या ठिकाणी विचार केला जातो. तर हे थोडंसं मी एक ट्राय केलं की मेथड्स ऑफ कॉस्टिंगमध्ये काय काय येऊ शकतं आणि नंतर मी MCQ दिले. ह्या टॉपिकचे MCQ करताना फक्त जॉब कॉस्टिंग ह्या टॉपिक संदर्भामध्येच तुमचे रिलेटेड MCQ आहेत, त्यामुळे आपण MCQ बघूया. आवर फर्स्ट MCQ इज, कशा प्रकारे येऊ शकतील MCQ, तर जस्ट मी ट्राय केले की मेथड्स ऑफ कॉस्टिंग हेल्पफुल टू फाइंड आउट ॲसर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. मेथड्स ऑफ कॉस्टिंग हेल्पफुल टू फाइंड आउट ॲसर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. कुठची मेथड्स आपण यूज करू शकतो कॉस्टिंग आपल्याला कळावं म्हणून. तर A ऑप्शन इज एव्हरी जॉब, B ऑप्शन इज एव्हरी कॉन्ट्रॅक्ट, C इज एव्हरी प्रोसेस अँड D इज ऑल अबव. असे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर मेथड्स ऑफ कॉस्टिंग आपण का यूज करतो किंवा कशासाठी मदत करतं की व्हाय इट इज हेल्पफुल, तर इट इज हेल्पफुल फॉर ऑल अबव, D ऑप्शन्स ऑल अबव. व्हाय, तर एव्हरी जॉब वी कॅन गेट दी cost, every contract we can get the cost, and every process we can get the cost. So methods of costing is helpful for the
every A options, B options, C options. So the right answer is all above. Our next MCQ is different organizations are adopted methods of cost. कॉस्टिंगच्या मेथड्स वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत ते अडॉप्ट करतायत अकॉर्डिंग टू देअर नेचर. जसं नेचर आहे व्यवसायाचं त्याप्रमाणे ह्या कॉस्टिंगच्या मेथड अडॉप्ट करताना त्या कशा अडॉप्ट करतायत. ए ऑप्शन इज द सेम मेथड, बी ऑप्शन इज द डिफरंट मेथड्स, सी ऑप्शन इज द बोथ अबव अँड डी इज द नन ऑफ अबव. बघा की मी मगाशीच सांगितलं की जसं ऑर्गनायझेशन्स बदलत आहेत, डिफरन्स होत आहेत, तर ॲज इट इज दे कॅन नॉट बी अडॉप्टेड दी सेम मेथड्स. ओके, सो दे अडॉप्टेड दी डिफरंट मेथड्स, दॅट इज द बी ऑप्शन्स, डिफरंट मेथड्स. प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात. प्रत्येक ऑर्गनायझेशनची सेम मेथड ही नसते. अवर थर्ड MCQ इज which methods adopted by organizations according to their requirements of customer. कस्टमर रिक्वायरमेंट सारख्या जर ऑर्गनायझेशन असतील, त्याचं एक्झाम्पल म्हणजे फर्निचरचं मगाशी मी सांगितलेलं आहे. एखाद्या वस्तू तयार करायची आहे आणि तो मेकॅनिकल टाईपमध्ये, ऑटोमोबाईल टाईपमध्ये येतो की मला असं वेगवेगळ्या प्रकारचं करायचं आहे, वेगळ्या प्रकारचं हवं आहे मला. आणि फर्निचर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे फॉर दी रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. आणि मग ह्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही कोणती मेथड्स यूज करू शकता. एज ऑप्शन इज द जॉब कॉस्टिंग, बी इज द प्रोसेस कॉस्टिंग, सी इज द ऑपरेशन कॉस्टिंग अँड डी इज दी नन ऑफ अबव. तर राईट आन्सर काय येईल याच्यामध्ये तुम्हालाही कळलं असेल की राईट आन्सर इज द ए ऑप्शन्स, जॉब कॉस्टिंग. ओके, कारण प्रोसेसमध्ये इथं प्रोसेस नाही विचारलं की ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर विच मेथड्स इज युजफुल बाय दी ऑर्गनायझेशन. द जॉब कॉस्टिंग इज द मेथड यूज बाय दी सच ऑर्गनायझेशन्स. दे आर प्रिपेअर द गुड्स अकॉर्डिंग टू दी रिक्वायरमेंट ऑफ दी कस्टमर. नेक्स्ट फोर्थ, जॉब कॉस्टिंग मेथड इज ऑल्सो नोन ॲज. ह्या मेथडला काय काय नावं असू शकतील. ए स्पेसिफिक ऑर्डर प्रोसेस कॉस्टिंग, बी लॉट कॉस्टिंग, सी प्रोडक्शन्स ऑर्डर कॉस्टिंग और डी ऑल अबव. तर जॉब कॉस्टिंग ही जी मेथड्स आहे ह्याला आपण तिन्ही नावं देऊ शकतो. याला आपण सेकंड अल्टरनेटिव्ह नेम विल बी स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग इज ऑल्सो कॉल्ड जॉब कॉस्टिंग, लॉट कॉस्टिंग इज ऑल्सो जॉब कॉस्टिंग अँड प्रोडक्शन ऑर्डर कॉस्टिंग इज ऑल्सो नोन एज द जॉब कॉस्टिंग. सो डी इज अवर ऑप्शन, ऑल ऑफ अबव. ओके, नेक्स्ट our fifth MCQ. Cost of each group of identical products is ascertained in. ज्या व्यवसायामध्ये एकसारख्या वस्तू आहेत किंवा छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू आपण जर आयडेंटिकल प्रॉडक्ट्स एकत्र केले, एकसारख्या प्रॉडक्ट, आयडेंटिकल मीन्स सेम, देर विल बी नो डिफरन्स, सेम, थोडासा अगदी नॉमिनल साईजमध्ये वगैरे किंचित फरक असतो आणि अशा आयडेंटिकल प्रॉडक्ट्स असतात त्यांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि त्यांची कॉस्ट ॲसर्टन केली जाते. तर विच मेथड वी कॅन अडॉप्टेड. फर्स्ट इज द बॅच कॉस्टिंग, बी इज द कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, नो. सी इज द मल्टिपल कॉस्टिंग, इट्स ऑल्सो नो. डी इज द प्रोसेस, इट इज ऑल्सो नेवर. सो व्हॉट इज द प्रॉपर आन्सर. द प्रॉपर आन्सर इज द ऑप्शन्स ए, बॅच कॉस्टिंग. मगाशी सांगितलं की स्क्रू, नट्स हे छोटे छोटे पार्ट्स असतात आणि हे पार्ट्स आपण काय करतो, यूज करतो आणि त्याचा एक सेपरेट कॉस्ट तयार करतो. एक नटाचा कॉस्ट न करता एक डझन वगैरे एकत्र घेतले जातात. अवर नेक्स्ट MCQ इज ऑटोमोबाईल इंडस्ट्री यूज कॉस्टिंग मेथड सच ॲज. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मगाशी मी सांगितलं की वेगवेगळे पार्ट तयार केले जातात आणि हे वेगवेगळे पार्ट तयार करून एक फायनल प्रॉडक्ट तयार केलं जातं. ॲज इट फॉर एक्झाम्पल कार, फॉर एक्झाम्पल स्कूटर, मोपेड एक्सेट्रा. आणि प्रत्येक पार्टची किंमत त्या ठिकाणी ॲड केली जाते. आणि मग ह्याचे ऑप्शन्स असे आहेत की ए इज अ बॅच कॉस्टिंग, बी इज अ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, सी इज अ मल्टिपल कॉस्टिंग अँड डी इज अ प्रोसेस कॉस्टिंग. तर बॅच कॉस्टिंगमध्ये तर येत नाही, इथे छोटे पार्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग नाही का, आपण इथे बिल्डिंग बनवत नाही आहे. मल्टिपल कॉस्टिंग इज अवर राईट आन्सर. सो ऑप्शन इज सी, मल्टिपल कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंग पण नाही ना ह्याच्यामध्ये. आणि मग ह्या मल्टिपल कॉस्टिंगमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री कॉस्टिंग मेथड्स यूज करते. हे सगळे आपले झाले MCQ.
जॉब कॉस्टिंगमध्ये जितके जमतील तेवढे मी MCQ देण्याचा ट्राय केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक द व्हिडिओ, शेअर्स अँड सबस्क्राईब.